आणि बातमी आहे राणा दाम्पत्याच्या आरोपाच्या संदर्भातली। आपण जर लक्षात घेतलं तर खासदार नवनीत राणांनी काही आरोप केले होते आणि त्या आरोपांवर राज्य सरकारने अहवाल तयार केला आणि हा अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती लागला। या अहवालात सीसीटीव्ही फुटेजचा समावेश आहे। तसंच राणांना मागणीप्रमाणे जेवण आणि पाणी देण्यात आल्याचं या अहवालात नमूद करण्यात आले। आवडीनुसार जेवण आणि 2 वेळा नाश्ता दिला जात असल्याचं देखील या अहवालात सांगण्यात आलंय। तसंच जातीवाचक शब्दांचा वापर केला नसल्याचंही या अहवालात स्पष्ट करण्यात आलंय। कायद्यानुसार कारवाई केल्याचंही पोलिसांनी सांगितलं आणि हा संपूर्ण अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। या अहवालात नेमकं काय म्हटलंय ते जाणून घेऊयात। अहवालामध्ये सीसीटीव्ही फुटेजचा समावेश करण्यात आलाय। मागणीप्रमाणे जेवण आणि पाणी देण्यात आल्याचं देखील नमूद करण्यात आलं। नवनीत यांनी साधं पाणी पिण्यास नकार दिला म्हणून त्यांना मिनरल पाणी देण्यात आलं, मिनरल वॉटर देण्यात आलं। आवडीनुसार त्यांना जेवण दिलं गेलं आणि 2 वेळेचा नाश्ता देखील पुरवण्यात आला। मागणीप्रमाणे चहा आणि कॉफी देखील वेळोवेळी देण्यात आली असं अहवालात नमूद करण्यात आलं। ज्या कारागृहात त्यांना ठेवण्यात आलंय ते कारागृह दिवसातून 3 वेळा स्वच्छ केलं जातं। जातीवाचक शब्दांचा कुठेही त्यांच्या बाबतीत उल्लेख करण्यात आलेला नाही। लोकप्रतिनिधीनुसार त्यांना पूर्ण सन्मान दिला जातोय असं यामध्ये म्हणण्यात आले आणि लोकप्रतिनिधी कायद्याचं कुठेही उल्लंघन करण्यात आलेलं नाही असं देखील सशक्तपणे या अहवालात म्हटलेलं आहे।